राज्यभरात आणि प्रत्येक आपण आपल्या गावात सरकारला निवेदन देण्यासाठी हा रस्ता रोको आहे। दर दिवस सरकारला निवेदन दिलं जाणार आहे आणि दर दिवस रस्ता रोको केला जाणार आहे। मग आपले सगळे बैलगाड्या बैल आमचे शेतीचे असणारे घेऊन सुद्धा रस्ता रोको करू शकतात लोक सगळेजण। पण आपण आपल्या गावात आपण आपल्या शहरात आणि तुमच्या लक्षात येत असेल आज इथं माणसंच कमी आहेत। पेपर विद्यार्थ्याचे त्यांना पुरं सहकार्य होणार आहे आणि त्यांच्याच निवेदन रस्ता रोकोचं ठेवलेलं आहे। त्यांना अडचण येऊ नये म्हणूनच नसता हेच रस्ता रोको दिवसभर चालले असते। त्यांच्यासाठीच आपण 10:30 ते सकाळी 1 वाजेपर्यंत आणि याच वेळेत महाराष्ट्रात सगळ्यांनी करावं। 4 ते 7 सध्या कोणीच करू नये कारण पेपर सुरू आहेत। त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या गावागावातल्या मराठ्यांनी आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी दर दिवस सरकारला निवेदन। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस रस्ता रोको करून द्यायचंय ते सकाळी 10:30 ते 1च्या वेळेतच द्यायचे। आणि दुसरा एक विषय असा आहे की 24 तारखेला संत रविदासांचे सुद्धा जयंती चर्मकार बांधवांची त्यांनाही सगळ्यांनी सहकार्य करा। सगळे त्यामध्ये 12च्या दरम्यान सकाळी हे मोठमोठाले रस्ता रोको होणार आहेत। ज्यांचे लग्न आहेत त्यांना एक विनंती आहे कारण संध्याकाळचा पण मुहूर्त आहे आणि दुपारचा पण मुहूर्त आहे। आजपासून जर तुम्ही ते जर संध्याकाळच्याला ढकलायचे प्रयत्न केले दुपारचे लग्न तर रस्ता रोको करून सगळ्यांना तुमच्या लग्नाला तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी लोकांना येता येईल। दुपारचे लग्न जर आपण पुढे ढकलले संध्याकाळसाठी कारण तुम्हाला खर्च काहीच नाहीये। जो दुपारच्या लग्नाला खर्च लागणार आहे तोच मंडप आहे तोच संध्याकाळचे त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला। संध्याकाळी जर ठेवले तर तुमची गैरसोय होणार नाही आणि लग्नाला आशीर्वाद देणारे जे लोक येणार आहेत त्यांची पण गैरसोय होणार नाही कारण लोक रस्ता रोको जाणार आहेत। त्यामुळे मग तुम्हाला लग्नाला आशीर्वाद द्यायला कमी संख्या राहील। तर स्वतःहून पुढाकार घेऊन मोठ्या मनानं मराठा समाजासह कारण लग्नात काय जानवरे सुद्धा रस्ता रोको दुपारच्याला सहभागी होता येईल। तुमच्यासाठी सुद्धा खूप चांगलं राहील आणि करावं अशी एक विनंती। 3 मार्चच्या रस्ता रोकोबद्दल जिल्ह्याच्या वतीने येतो त्यामुळे आजपासूनच 3 मार्चच्या रस्ता रोकोची तयारी महाराष्ट्रातल्या संबंध सगळ्या मराठा समाजाने करायची। 3 तारखेचा रस्ता रोको असा झाला पाहिजे की या भारतात असा रस्ता रोको कधीच झाले नसतील। इतक्या ताकदीने जिल्ह्यातल्या लोकांनी 3 तारखेची तयारी करा। दर दिवस यायला तर काही अडचणच नाही, घरातून उठायचं आणि रस्त्यावरती यायचे। दर दिवसचा एकदम सोपा विषय आपण आपल्या गावातून आपण करता ही सोपा विषय, पण 3 तारखेला पुरा जिल्हाच एकत्र यायचा। त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यानं 3 तारखेला त्या रस्ता रोकोत लाखोच्या संख्येने शांततेत सहभागी व्हायचे। शांतता काय असती आणि मराठ्यांची शक्तिशाली एकजूट काय असती हे दोन्ही तुम्हाला एकदाच दाखवायचे। 3 मार्चला एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी तुम्हाला राज्यभर हे रस्ता रोको करायचं। त्यामुळे सगळ्यांनी बरोबर 11:30 ते 12च्या दरम्यानच रस्ता रोको आपला राज्यातला सुरूच झाला पाहिजे जिल्ह्यात। याची खबरदारी सगळ्यांनी घ्यायची। पूर्ण आजपासूनच तयारीला लागायचं 3 मार्चची सगळ्यांनी आणि दुपारचे लग्न मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला विनंती आहे तुम्ही संध्याकाळच्याला ढकलले तर ते बरं होईल। पाटीलजीकडे तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, रस्ता रोकोचा इशारा दिला, मात्र दुसरीकडे हा इशारा दिल्यानंतरच काही जण त्याला विरोध करतात किंवा काही जण तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करतायत। गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुणी काही बोलत नव्हतं, मात्र अचानकच असं का सुरू होतं? काय तुमच्यावर आरोप करणं किंवा तुम्हाला कुणी केलंय? त्याचे ते काय बाबा आहे का ते? त्याची माहिती आली आता कालपासून, त्याचं कशाला काढता राव? ते विकत घेतलेला आहे, ते विकत घेतलेलं आहे, ते ट्रॅप मारलाय। मी काय वाईट केलं असं? चला बोल, चूक केली? 57 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले,
त्याच्या 1.5 कोटी मराठ्यांचा फायदा झाला. चूक केली, मागासवर्ग आयोग गठीत करायला लावला, मी चूक केली. 10% आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं, चूक केली. लोकांचे 33-34 तपासायला लावले, माझा मराठा समाज एक केला, चूक केली. मी काय केलं? मी नाव ठेवण्यासारखं केलं काय? मायबाप मानायला लागलो जनतेला. नाही म्हणायला पाहिजे की मी मायबाप नाही म्हणायला, असं त्याला सांगितलं. आणि ते बच्चू भाऊ कुठे संग येत होता, तो कोण आहे? आम्ही त्याला मोजित नाही, गिनित नाही, ते कोणी. अहो साधा सोपा विषय हो, साधा सोपा, ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनित नाही कोणी. त्या माणसाला हेड ऑफिसचे मुंबईचे चॅनल तयार झालेत घंटा बोलायसाठी. मग एवढं सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का? ज्याला कुत्रं ज्याच्यावर मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले. तो म्हणतोय का माय हातात तो पाणी प्याला असता तर मी मोठा झालो असतो. त्याला वाटतं मी मोठा होऊ नये, म्हणजे मी त्याला मोठं करायचं. आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं उपोषण सोडून आलो, मी ज्याच्या बरोबर होतो त्यांना मंत्री करा. आता हे स्वप्न होतं त्याचं. ज्या महिलांना न्याय मिळाला नाही बड्या नेत्यांमुळं, महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं सांगतो, त्या ताईला खरंच जर न्याय मिळाला नसला कोणत्या नेत्यामुळं, तिने येऊन सांगावं, तिला न्यायच मिळेल. हो, तिने येऊन सांगावं, बड्या नेत्यामुळं जर तिच्यावर अन्याय झाला असला न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आमची. तिला कसं मिळत नाही? त्याच्या लय भयान माहिती आल्यात रात्री बसून. थोडं थांबा ना. त्यांनी एक शेवटी शब्द वापरलेला आहे, तो मात्र पक्का लक्षात ठेवा मराठ्यांनी मीडियाच्या बांधवांनी. त्याने एक असा शब्द वापरलाय, तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालन, एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेलाय, न्याय देण्यासाठी मेलाय. ह्यो न्याय देण्यासाठी मरणार नाहीये. यांनी इतके लफडे केलेत आणि यांनी इतके कुटाने केलेले जणू की यांनी कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली 300 करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून. त्योचं पहिलं गाव वेगळं आहे, तिथून भिशी घेऊन पळून गेलेला तो दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर 2चे. आणि त्याच्या पायी तो असाच मारणार आहे. फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मारायचं. कसं मारायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे. तर जारंगीवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलले म्हणून मारायचं. मी तुकाराम महाराजांसाठी मेलो, तू तुकाराम महाराजांसाठी नाही मारायला लागला, तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहे. तू मरणारच आहेस, इतके कुटाने केलेले तू, असे लोक सांगतात त्यांचे. ते मरणारच आहे म्हणे, ते मनानेच मरणार आहे. असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचं. मी काय बोललो? मी देवाला मानतो, रोज कीर्तन सुरू आहे तिथं. देवाला मानत नसतो, कीर्तन सुरू असते का? विद्रोही असतो तर मानलं असतं की देवा कीर्तनाला. मी वारकरी धर्माला मानतो, म्हणून सगळ्या महाराज मंडळीचा मला आशीर्वाद आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो. तू जर महाराज आहे बुवाचे, तू जर महाराज आहे, एवढं वारकरी धर्माला घाण शिव्या दिलेल्या आहेत मागच्या 10 वर्षाच्या काळात, कुठे गेलता तू? कुठे गेलता? इतकं देवांबद्दल वाईट प्रवचन झालेले आहेत काही तेव्हा कुठे गेलता तू? तू महाराज आहे ना, तेव्हा कुठे गेलता? आणि मी काय म्हणलो, ते इथं आलं माहिती डोळे उघडत नव्हते. मला खरं बोलायचं सवय, माझे डोळे उघडत नव्हते. मी महाराज मंडळीच्याच हाताने पाणी पिलेलं आहे. नारायणगडाच्या महंतांच्या 40-50 महंत आले होते, त्यांचा सन्मान राखला. मी पाणी पिलो, मी कोणाचं ऐकलं नाही, पण त्यांचा सन्मान राखला. म्हणजे वारकरी धर्माला मानतो. हे तेवढ्यात आलं कानात बोलायला लागलं. मला काय माहित, माझे डोळे उघडत नव्हते. कोण आहे ते? म्हणतं मी बाबा आहे बावलटकर महाराज का काहीतरी. आणि मला लगेच ध्यानात आलं, बच्चे भाऊ संघ वया घेऊन पळत होतो, तुरु कुत्रा पळायल्यासारखं त्यांच्या मागं. म्हणलं याचे, म्हणलं तू मध्यस्थीला तुम्ही येत, व्याख्या द्यायला तुम्ही येत, मग सरकार संघ वाशीत बोलायला तुम्ही पाहिजेत. तुम्ही रॅलीत पायी चालणार होते, तुम्ही गेले कुठं अर्ध्यात फसून? तू झोपला होता किती दिवस, आता कशाला आलो? उठ, व्यासपीठात खाली होय. कारण मराठ्यांशी धोका करणार असंच बोललं पाहिजे ना. तर मी आदेश घेऊन आलो संत तुकाराम महाराजाचं, असंच म्हणलं संत ते मला तू शिकू नको, तू खाली होय. आणि संतांबद्दल, जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेलेत. अरे मी संत तुकाराम महाराजांसमोर नाक घासील, कान सुद्धा धरील,
माफी सुद्धा मागितली काल जगद्गुरूंबद्दल. छत्रपती आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोणी आम्हाला. एका सेकंदाच्या आत मी जर माझ्याकडून तर झाला असेल त्यावेळेस मला कळत नसतं. समजून घेत जा कधी उपोषण बसणाऱ्याला काय आलेत. बोलून जातो माणूस, चिडचिड असतो, त्याच्यात परेशानीत असतो. त्यात बोललो जाऊन उपोषण सुटल्याचं पश्चाताप सुद्धा व्यक्त करत. कारण आमच्या जगद्गुरूंपुढं त्यांच्या समोर लीन होणं, त्यांना शरण जाणं काय वाईट आहे. ते कर तो आहे पुढं नाही. तुला एक सांगतो, तू सरकारच्या आडून वचवच बंद कर. हा, तू नाटकं करू नको. मराठ्यात दुई तोयाच्याने तर कवा पडूच शकत नाही. आणि माझ्या कुटुंबाबद्दल असले श्रेयावर हात टाकणाऱ्याने जर बोलला ना तर तुला सोपं जाणार नाही. तुला मराठी सांगतो मी. हा, माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना, मी किती त्रास भोगलेला आहे. आणि तो कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती. ते माझ्या कुटुंबाच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल जर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल, तर तुला सांगतो तुला सुट्टी नाही. तुला मराठीच सांगतोय मी. तू माझ्यावर बोल, माझ्या चुका समाजाला दाखव. तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको. तू महाराज बी नाहीये. बया धरणारा तू आई मानू शकत नाही. आणि तुझ्या आईबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल, त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी. तू हे शिकवू नको आम्हाला बाकीच. तू बाकीचे तुला काय आरोप करायचे कर. तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला नाही इथून पुढे तू, तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही. मग तू माहिती आहे, मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या. तो आता कुठे ते बंधू आले का नाही तिथं. एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे. तिने ते काय केलंय म्हणून तिला तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय. ऐकू माहिती मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो. अहो एका दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे. मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. 19 वर्ष संघर्ष करतोय मी. तुला एका दिवसात आणि घंटा. आणि सरकारलाही सांगतो, आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो, आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो, आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागे त्यालाही सांगतो. तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटलं.